मटकीची भाजी बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. आज आपण फक्त वाफेवर मटकीची सुक्की भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत. बरेचदा मटकीची सुक्की भाजी बनवताना ती शिजल्यानंतर खाताना थोडेसे दाणे, आपले मटकीचे दाणे आहेत ते थोडेसे कडक लागतात, म्हणजे पूर्ण असे शिजले जात नाही. ते मटकीचे हे दाणे कडक न लागता अगदी मऊसूत अशी आपली रसरशीत मटकीची सुक्की भाजी कशी करायची, चला तर मग आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथे घरगुती मठ मी एक रात्रभर भिजत घालून कपड्यात बांधून ठेवले होते. याचा व्हिडिओ मी अगोदरच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की मटकीला मोड कसे आणावे. तेही आपण घरगुती तयार केलेली मटकी आहे. ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. सुरुवातीला गॅसवर कढई ठेवून यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल छान गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी छान फुलली की पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर थोडासा कढीपत्ता. इथे 2 कांदे मी उभे कापून घेतलेले आहे. तुम्हाला हवा असला तर तुम्ही बारीक देखील कापून घेऊ शकता. तर तेलात टाकून आपल्याला हा मस्त थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मग आपला कांदा थोडासा सॉफ्ट झाला आहे, पण रंग त्याचा जास्त बदललेला नाही आहे. थोडासा अजून आपल्याला हा थोडासा लालसर म्हणजे गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आपण. 1-1.5 चमचा लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त टाकू शकता. यानंतर यामध्ये गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे तो 1 चमचा टाकून घेतला आहे. थोडेसे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे. इथे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे किंवा स्लो केली तरी चालेल. त्यानंतर इथे आपण मटकी धुवून घेतलेली आहे, त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला निथळून यामध्ये आपल्याला ती टाकून घ्यायची. यामध्ये आपण पाण्याचा कुठलाही वापर केलेला नाही आहे. फक्त मटकी धुवून निथळून घ्यायची आणि ती यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला. बघा मटकी टाकून झाली, एकदा अलटीपलटी करायची चांगलं. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे 1.5 चमचा मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. परत एकदा छान असं अलटीपलटी करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला इथे वाढवायची नाही आहे. अगदी स्लो गॅसवर देखील तुम्ही ही भाजी करू शकता, म्हणजे मसाले करपण्याची शक्यता नाही. आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून एक 5 मिनिटासाठी छान अशी वाफ आणायची. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओत अगदी छान अशी वाफ धरलेली आहे. परत एकदा आपल्याला अलटीपलटी करून द्यायचं आहे. म्हणजे इथे आपली एक 50% आपली मटकी छान अशी शिजली जाते. त्यानंतर परत झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनिटासाठी आपण परत एकदा वाफ घ्यायची आहे. आणि पुन्हा एकदा अलटीपलटी करून घ्यायचं. आणि यावेळेस आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आपली मटकी शिजली की नाही. तर तुम्ही इथे मटकी हातात धरून तुम्ही स्मॅश करून बघू शकता. इथे बघू शकता आपली मटकी पूर्णतः छान अशी शिजली गेली आहे. अगदी इथे पाण्याचा एकही थेंब आपण इथे वापरलेला नाही आहे. यामुळे काय होतं, इथे आपण म्हणजे जे मसाले वापरले आहे आणि एक मटकीची वेगळी चव असते, ती जशीच्या तशी आपली शेवटपर्यंत टिकून राहते. अगदी रसरशीत अशी आपली मटकीची भाजी तयार झाली आहे. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून अलटीपलटी करून मिक्स करून घ्या की सर्व करण्यासाठी मटकीची भाजी तयार आहे. ही तुम्ही पोळीसोबत, डाळ भातासोबत मस्त तिचा आस्वाद घ्या. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि हाईपचं बटन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा.